नमस्कार, मी शेतकऱ्याची कारभारीण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की आज आपल्या करमाळा तालुक्यातील विट गावामध्ये आनंदी बाजार मुलांचा शेतकरी वर्गाचा, कारण शेतात जसं पिकवायचं तसं विकता पण आलं पाहिजे ह्याचं व्यावहारिक ज्ञान येण्यासाठी बाजार भरवला जातोय। तर आता म्हटलं मुलांना काय द्यायचं, रानातलं तर सगळेच आणणार आहेत सगळं थोडं थोडंसं, पण त्याच्या व्यतिरिक्त आपण थोडंसं वेगळं काहीतरी, कारण कसं नोकरी आपण कसं करतो तसं शेतकरी काय करतो, माल काढतो पण विकतो। त्या पदार्थांपासून आपण जे माल बनवतो त्यापासून अनेक काही पदार्थ बनतात। 10 रुपयाची आपल्याकडून जाणारी वस्तू तीच त्याचेच पदार्थ बनवून आपल्याला 100 रुपयाला विकत घ्यावी लागते। तर तसंच आपल्या घरच्या पदार्थांपासून आपणही काहीतरी वेगळं बनवायचा प्रयत्न केलेला आहे। तर मी तुम्हाला दाखवते मी त्यांना देण्यासाठी काय काय बनवलंय। तर चला तर आपण बघूया। तर आपण पुऱ्या आणल्या होत्या विकत, कच्च्या पुऱ्या होत्या, पण आपण तळून त्या 500 पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत। तर त्यासाठी आपल्या घरगुती चिंचाचं पाणी बनवलेलं आहे, आपल्या घरगुती मिरची वापरून मिरचीचं पाणी बनवलं आहे, तिखट पाणी म्हणतो त्याला। तर रगडा बनवलाय आपण बटाटो ह्याचा, आणि हे चटणी बनवलेली आहे खोबऱ्याची। तर इडली सांबर आणि इडल्या बनवलेत, हा पूर्ण डब्बा इडली सांबर आणि पाणीपुरी। तर आपण हे बनवलेलं आहे, गरम आहेत त्या तिथं जाईपर्यंत गार होऊ नये म्हणून झाकून ठेवलेलं आहे। तर ह्यांना आपण विकत ह्यात बाकीचे सामान ताटल्या वगैरे घेतले आहेत, कारण तिथं जर द्यायचं म्हटलं तर मुलांना देता आलं पाहिजे। आणि हा आपला छोटासा पैशाचा डब्बा, आणि ह्यात थोडीशी चिल्लर लागतीच, पोरांना तर सांगितलंय। तर चला आपण आता ह्यांना बाजारात सोडून येऊया। तर आपण ह्यांना बाजारला घेऊन आलेलो आहोत आणि ह्यांना मांडून पण दिलेलं आहे। ह्याचं काय ओम, काय तुझं? इडली सांबर आहे। कसं विकणार आहे तू? कसं विकणार आहे? कशी प्लेट आहे? 1 10ला, 1 प्लेट 10ला। बर स्वरा, तुझं काय कसं विकणार आहे? 10 रुपयाला प्लेट। एका प्लेटमध्ये किती पाणीपुरी? 4। बर, तर आपण ह्यांना आता मांडून दिले कसं विकायचे काय, पण तसं पण सांगितलंय आणि कसे पैसे वापस द्यायचे हे पण सांगितलंय। तर पूर्ण व्हिडिओ बघा नक्की शेवटपर्यंत। तर बाजार हा पूर्ण भरायला लागला, हे आपण जे ठेवलंय का सगळं संपूर्ण मुलं बसतात विकायला, पिकवायचं आणि आपण विकायचं पण, पिकवता पण आलं पाहिजे आणि विकता पण आलं पाहिजे। हे व्यावहारिक ज्ञान मुलांना यावं यासाठी हा आनंदी बाजार भरवला जातो। तर भरपूर अशी मुलं विकण्यासाठी बसलेली आहेत, 1ली ते 4थी पर्यंतची आहेत मराठी शाळेची। तर 10 वाजेपर्यंत पूर्ण राऊंड भरून जातो हा मुलांनी। तर बघा, नंतर आपण व्हिडिओ बघणारच आहोत पुढं। त्याच्या काळजीला आपल्या आपल्या काय इतके पण काळजी जमते का ताई मोजाय तुला? ठेवू का तिथं ऑफिस मध्ये? काय जमायचे आपा ऑफिस मध्ये ठेवू का? काय हो, आता ते कुणाचं कुणाचं नाही कसं चल उद्या विचारते मला नाही, ठेवते आतमध्ये असेल कोणाच्या नाही तर होईन तुम्हाला। तर आपण तुमचा मगाशी व्हिडिओ घेतला होता की पैसे मोजताना, तर किती पैसे झाले तुमचे? मोजले ना पैसे तुम्ही? किती झाले? 1940 रुपये झाले तुमच्या दोघांचे मिळून ना? हा, तुम्हाला समजतंय ना व्यवहार? अरे वा। तर कसा वाटला व्हिडिओ आजचा? तर नक्की सांगा कसा वाटला मुलांचा आनंदी बाजार। तर आपण शेतामध्ये पिकवतो तर लहान मुलांना त्याचंच व्यावहारिक ज्ञान यावं म्हणून हा बाजार भरवला होता। जसं आपल्याला पिकवावं लागतंय टिकवावं लागतंय तसं विकताही आलं पाहिजे, आणि ते आपल्याला जमत नाही, त्याच्यामुळे लहान मुलांचा आनंदी बाजार भरवण्यात आता प्रत्येक शाळेमध्ये राबवला जातोय। तर हा राबवलाच पाहिजे, कारण जे आपण पिकवतोय ते विकता पण आलं पाहिजे। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।